हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. राजस ताओ. लाओत्से पुढे सांगतो की निष्पक्ष असल्यामुळे तो राजस असतो. ज्याने सनातन शाश्वत ताओ नियम जाणले तो सोशिक असतो. त्याला जराही महत्त्वाकांक्षा नसते. त्याची प्राप्त जीवनाबद्दल तक्रार नसते. आपल्याजवळ सहज जे आहे तेच भरपूर आहे, ही प्रभूची कृपा आहे अशी त्याची मानसिकता असते. यामुळे जे सहजच प्राप्त आहे त्यातच तो महासमाधानी असतो. त्याला हाव नसते. देह जीवित ठेवणे इतपतच भौतिक वस्तू जगताला किंमत आहे हे त्याने ताओ नियमांमुळे जाणलेले असते. देहाचा उपयोग भौतिक उपभोग घेणे हा नसून देहाच्या माध्यमातून कैवल्य प्राप्त करून सदा आनंदी राहून आत्मप्राप्ती करणे हा आहे, ही जाण त्याला असते. यामुळे एक निराळीच गोष्ट योग्याच्या जीवनात घडते. तो स्वभावतःच राजस असतो. राजस माणूस दिलदार, मोठ्या मनाचा, सर्वानुभूती सहिष्णू, सदा आनंदी, निर्भय, निस्वार्थी, दुसऱ्यांच्या उपयोगी पडणारा इत्यादी असा असतो. त्यायोगे राजस व्यक्तिमत्व असलेल्याला कधीही कसलीही काळजी नसते. त्याच्याजवळ सर्वजण अदबीने वागतात. तो अजातशत्रू असतो. त्याला जीवनात काहीही कमी नसते. तो स्वेच्छाचारी, स्वच्छंदी असतो. तो महावैभवात असतो. तो कोणाचाही गुलाम तर नसतोच, परंतु त्याचे स्वतःचे साम्राज्य असते. त्या साम्राज्यात तो मोठ्या विलासात, आपल्याच राज्यात मग्न असतो, मजेत असतो. वैश्विक लीला अनुभवत तो मोठ्या डौलात सर्वत्र स्वमर्जीने संचार करत असतो. ज्याने सनातन शाश्वत ताओ नियम जाणले तो योगी संन्यासी त्याच्या मर्जीने कोठेही, कधीही, कसेही, केव्हाही, कितीही यात्रा करत, मुक्त विहार करत, परिव्राजक म्हणून स्वतःलाच मिरवत असतो. एखाद्या सम्राटाला हेवा वाटेल असे त्याचे उत्स्फूर्तपणे जागोजागी जनतेकडून स्वागत केले जाते. राजाला भीतियुक्त आदरापोटी मुजरा केला जातो. आशीर्वाद घेण्यासाठी योग्याच्या पायी लोटांगण घातले जाते. योग्याला काहीही अपेक्षा नसतात. जे आहे तेच भरपूर असते. तो मोठ्या डौलात जीवन जगत असतो. त्याला संपूर्ण विश्व प्राप्त झालेले असते. तो विश्वाचा मालक असतो. तो विश्वसंचारी असतो. राजाला राजमहाली लोक कर आणून देतात. योग्याला तो असेल तेथे लोक मोठ्या प्रेमाने, आदराने वस्तू आणून देतात. राजा लोकांना काही करामत केली की बक्षीस देतो. येथे लोक योग्याकडून प्रसाद मिळाला तर स्वतःला धन्य मानतात. मोठ्या भावभक्तीने ते प्रसादाचे सेवन करतात. राजाची सत्ता बळामुळे असते. लोक योग्याच्या अवतीभोवती आदराने, भक्तीने, प्रेमाने असतात. त्याच्या अर्ध्या वचनात असतात. राजाला शत्रू असतात. योगी अजातशत्रू असतो. मृत राजाचे तैलचित्र राजमहाली भिंतीवर लावतात. योग्याचे मंदिर उभे केले जाते. जनता त्याचे नित्य दर्शन घेते. अशा प्रकारे योगी सम्राट असतो, राजस असतो. ताओ स्वभाव भाग 1. लाओत्से ओवीत पुढे म्हणतो की राजस असल्यामुळे त्याची नैसर्गिक स्वभावाशी तार जुळलेली असते. लाओत्सेच्या या ओवीत स्वभाव यासाठी इंग्रजीमध्ये नेचर असा शब्द वापरलेला आहे. त्याचे मराठीत भाषांतर स्वभाव असे केले आहे. परंतु नेचर याचा अजून एक अर्थ आहे निसर्ग. त्यामुळे मराठी भाषांतर करताना नैसर्गिक स्वभाव असे केले आहे. हा अर्थही येथे ओवी समजण्यासाठी लक्षात घ्यायचा आहे, कारण हे दोन्हीही अर्थ येथे चपकल आहेत. लाओत्से सांगतो की आपला स्वभाव सनातन शाश्वत ताओ नियमानुसार निसर्गासारखा सहज सुंदर, सहजाभाव असलेला नैसर्गिक असला पाहिजे. स्वभाव हा नैसर्गिकच असला पाहिजे. परंतु भौतिक जीवन जगताना रिपूंच्या आहारी जाऊन मनात कलुषित भाव निर्माण होतात. त्यामुळे मूळ नैसर्गिक असलेला स्वभाव बदलतो. तो अनैसर्गिक, अकृत्रिम होतो. स्व याचा अर्थ आपण स्वतः म्हणजे परमात्म्याचा आपल्या अंतःकरणात विराजित असलेला अंतरात्मा असा आहे. स्व अधिक भाव याचा अर्थ आहे आपली स्वतःबद्दल असलेली भावना, जाण, परिचय, ओळख. परमात्म्याचा अंश हीच आपली ओळख आहे. हीच आपली सत्य आणि वास्तव ओळख आहे. आपली हीच भावना असली पाहिजे.
या अंशावरूनच वंश हा शब्द तयार झाला आहे. आपला वंश परमात्म्याचा वंश आहे. आपण परमात्म्याचे अंश आहोत ही जाण, हा भाव आपल्याला सतत असला पाहिजे. जर आपण या जाणीवेपासून दूर जाऊ, ढळू, तर आपण स्वकेंद्रापासून, स्वतःपासून दूर जाऊ, ढळू. त्यामुळे आपले जीवन अनियंत्रित होऊन अर्थातच आपण या विश्वात भरकटू. यासाठीच सनातन शाश्वत ताओ नियम आहेत. ताओ आपल्याला सतत ही जाण करून देतो की आपण आत्मा आहोत, या विश्वाचे निर्माते आहोत, आपण वैश्विक आहोत. हे विश्व साक्षी राहून ते केवळ अनुभवण्यासाठी आपण येथे आलेले आहोत. येथे कायम मुक्काम करण्यासाठी आपण येथे आलेले नाही. आपण विश्वाचे निर्माते आहोत, विश्वापेक्षा निराळे आहोत. आपण सर्वस्वाच्या अतीत आहोत. आपण या विश्वाचे रहिवासी नाही, आपण पाहुणे आहोत. येथे वावरताना, येथील वस्तुजगत वापरताना ही जाण असली पाहिजे की हे आपले नाही. येथे काही काळ केवळ विश्वलीला अनुभवण्यासाठी आपण आलेले आहोत. त्या काळात येथे देह जीवित असणे गरजेचे आहे. देह जीवित राहावा यासाठीच येथील वस्तू आपण अनामत म्हणून वापरायच्या आहेत. सर्व वस्तू वापरून त्या येथेच ठेवून जायचे आहे. आपल्या आधी अनेकांनी त्या वापरून आपल्यासाठी त्या त्यांनी येथे ठेवलेल्या आहेत. आपणही तेच करायचे आहे. याला अनुसरून आपली येथील वर्तणूक असली पाहिजे. तोच आपला स्वभाव असला पाहिजे. अकृत्रिम आचरण करून ताओ नियमांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. हरि ओम.